Audio Jungle. It's DJ. It's DJ. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काय मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमधले जे काय बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते प्रीसेटचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर इथून बिटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला जायचं आहे. पहिला त्यासाठी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जे तुम्हाला फोटो वापरायचे असतील ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे आणि वर 3 लाईनवर क्लिक करायचं आणि फुल कंपनी एरियामध्ये हा फोटो हे करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या बिटला जायचं आहे, इथून एक्स्ट्रा पार्ट कट मारून घ्यायचा आहे. तर इथून पुढे अशा प्रकारे फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत सर्व. तर मी फोटो ॲड करून घेतो भावना आणि त्यानंतर तुम्हाला काय विषय करायचा आहे तेच सांगतो. तर मी काय करतो, सर्वदा सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, आता आपण काय करायला 10.4च्या बीटपर्यंत आपण फोटो ॲड केलेले आहेत. तर इथून पुढे काय करायचं आहे, मी समजा एक फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला. हा फोटो मी घेतला, अशा प्रकारे एक फोटो ॲड करायचा आहे. आणि इथून आपल्याला हे एकच फोटो आपल्याला किती 10.28च्या बीटपर्यंत आपल्याला इथून हे म्हणजे जेव्हा बारीक बारीक बीट आहेत इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता हे वाढून घेतल्यानंतर आता या फोटोला काय करायचं आहे, अशा मध्यभागी बरोबर आता जिथं जिथं बीट पडत आहे तिथं अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. तर आता येतं पण आता तुम्हाला काय करायचं ते अशा प्रकारे विषय कळालेलाच असेल. तर अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे सर्व फोटोला. इथून जिथपर्यंत आपले समजा हे बारीक बारीक बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. मी कट मारून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचा विषय ते सांगून टाकतो. म्हणजे तर अशा प्रकारे आपण बघू शकता कट मारून घेतलेले आहे सर्व फोटो. आता इथून पुढे आपल्याला वेगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत 2. आता पुढे 2च बीट आहेत फक्त आपल्या. हा एक झाला आणि आता इथून एक समजा मी हा फोटो ॲड करून दाखवतो. तर अशा प्रकारे जे काय आहेत ते आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत. आता बघू शकता आपण सर्व जागी आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं माहीत आहे काय, आता आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे आणि जे काही ते बारीक बारीक फोटो आहेत तर आज आपल्याला याला कोणता इफेक्ट द्यायचा नाही. फक्त मी तुम्हाला इथं काय चेंजेस करायचे तेच सांगणार आहे. तर आता काय करायचं आहे, जे काय आता इथं पहिला फोटो आहे का त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर कलरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि इथं जे काय खाली तुम्हाला 3 नंबरला ऑप्शन भेटून जाईल झूम आउट करायचा. तर काय करायचं आहे, ते एकी द्यायची एकदम आधी आणि जरा शेवटीला जायचं आणि इथून प्रकारे अशा प्रकारे जराशी झूम करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता फोटो अशा प्रकारे झूम झालेला आहे. तर आता या पण फोटोला तशाच प्रकारे करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, येतं एक एकी द्यायची आणि शेवटला पण एकी देऊन अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता इथून तुम्ही सर्व या बारीक बारीक फोटोला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. येते एकदम स्टार्टिंगला एक एकी द्यायची आणि थोडीशी पुढे जाऊन अशा प्रकारे थोडंसं झूम मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता इथून तुम्ही झूम करून म्हणजे झूम करायचं आहे बरोबर किती आपल्याला 1.21च्या बीटपर्यंत अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. म्हणजे 20 पॉईंटपर्यंत आहे. म्हणजे जे काय बारीक बारीक फोटो आहेत तिथपर्यंत अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, इथं पण बारीक बारीक संपल्यानंतर इथे एक थोडंसं मोठा फोटो येत आहे. तर त्या मोठ्या फोटोला फक्त आपल्याला तशा प्रकारे करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही येतं एक मोठा फोटो आहे तर त्या मोठ्या फोटोला पण अशा प्रकारे कलरच्या ह्याच्या चार्जेच्या ह्याच्यात आणि ते एक एकी द्यायचे आणि शेवटीला एकी देऊन अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथून जे काय बारीक बारीक फोटो आहेत तर इथे आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे काय, जे काय पहिला फोटो आहे त्याला सोडून द्यायचं आहे आणि जे काय दुसरा फोटो आहे तर त्यावेळेस एकदा क्लिक करायचं आहे. वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला 2 नंबरला एक ऑप्शन भेटून जाईल बघू शकता हे.
तर त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं, म्हणजे हे फोटो अशा प्रकारे लेफ्ट राईट साईजला लागून जाईल. बघू शकता आता हे लेफ्ट साईजला आणि हे या साईडला. डबल एक फोटो सोडून द्यायचा मधात आणि डबल याला करून आपण असे लेफ्ट साईडला करून घ्यायचं आहे आणि डबल एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे आणि याला पण फोटोला आपण अशा प्रकारे लेफ्ट मारून घ्यायचा आहे आणि डबल एक मधात सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पण फोटोला अशा प्रकारे आपण इथून लेफ्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे एक एक फोटो सोडून तुम्ही अशा प्रकारे हे लेफ्ट करून घ्यायचं आहे. ते बारीक बारीक जिथपर्यंत आपले फोटो आहेत तिथपर्यंत आणि डबल एक मधात सोडून द्यायचा आणि या फोटोला पण अशा प्रकारे लेफ्ट मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जे काही इथपर्यंत आहे इथपर्यंत असे एक फोटो सोडून असे लेफ्ट मारून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काही शेकीपीठ आहे ते इथून ओपन करायचं आहे. तर आता शेकीपीठ कसं काढी यायचं ते सगळं मी सांगणार आहे, फक्त लक्ष देऊन ऐकायचं. काही इपीटचं काही चेंजेस करायचे आहेत आपल्याला. तर आता काय करायचं आहे, जे काय पहिल्या फुटलं इपीट आहे ते कॉपी करायचं आहे. इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपल्याला. इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. हे बारीक बारीक फोटो सोडून द्यायचे आहेत आणि बारीक बारीक फोटो संपले जिथपर्यंत संपत आहेत आपले 1.20च्या बीटपर्यंत आणि त्यातून पुढचे जे काही 4 फोटो येतील तर ते 4 फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पहिला झाला आणि हा दुसरा झाला आणि हा तिसरा आणि हे काय जे आहे ते 4था फोटो झालेला आहे. आता त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपीठला आपल्याला ओपन करायचं आहे. शेकीपीठला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे इथून आणि इथून बॅक यायचं आहे आणि मेन बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता मेन बीट मार्कला ओपन केल्यानंतर बारीक बारीक संपल्यानंतर इथे जे काही 4 फोटो होते त्याला आपण आधीचा इफेक्ट दिलेला आहे. तर आता त्याच्या पुढचे जे काही मोठा फोटो आहे तर त्या मोठ्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपीठला ओपन करायचं आहे आणि आता जे काही तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी कसा करायचा आहे ते कसा करायचा ते थोडासा अवघड आहे, म्हणजे लक्ष देऊ नका, समजून जाईल. त्या फोटोवरती क्लिक करायचं, तर डबलच्या ऑप्शनने क्लिक करायचं आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायची. त्यानंतर डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. आपण या फोटोला आपण आधीचा इफेक्ट दिला होता तर त्याच्या पुढच्या फोटोवरती आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, डबल या डब्याच्या ऑप्शनने क्लिक करायचं आहे आणि एकदम खाली तुम्हाला एक पेस्ट नाव दिसेल आणि त्याच्या साईडला एक बाण दिसेल, बघू शकता ही तशी. तर त्या बाणावर एकदा अशा प्रकारे एकदा क्लिक करायचं आहे आणि एक नंबरलाचा तुम्हाला आता एक कॉलरचा ऑप्शन दिसेलच असेल तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि येतं खाली जे काय तुम्हाला एक पेस्ट नाव म्हणजे हे अप्लाय करायचं दिसत असेल इथं बघू शकता आणि त्यावर एकदा आपल्याला असं क्लिक करायचं म्हणजे हे पेस्ट होऊन जाईल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल हे बारीक बारीक येतं पुढे फोटो येतील तर त्याच्या पुढच्या पण फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीपीठला इथून आता आपल्याला ओपन करायचं आहे आणि आता जे काही 4थ्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथून इफेक्ट जास्त क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला आपल्या ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे आणि आपण आता या फोटोला पण आधीचा दिला होता, याला पण दिला आहे. आता एक मदत राहिला होता तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे या फोटोला. आता या फोटोला पेस्ट करून घेतल्यानंतर काही विषय करायचा आहे, एकदम शेवटला जे काही फोटो आहे आपला एक त्या शेवटच्या पण फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपीठला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता डबल शेकीपीठला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही शेवटच्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल आपल्या बीट मार्कला एक ओपन करायचं आहे. तर आता आपल्या इथे एक मदत फोटो राहिला होता, म्हणजे बारीक बारीक संपल्यानंतर त्याच्यात जे काही अधिकरा फोटो होता तर त्याला इफेक्ट द्यायचा राहिला होता तर त्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचं आहे. आता हे अप्लाय केल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला याचं परीक्षाने क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जे का बॉर्डर दिले आहे बॉर्डर ॲड करायचे अशा प्रकारे. त्यानंतर ब्लँडिंगच्यात जायचं आहे आणि लाईटिंग वाढून घ्यायचं आहे या बॉर्डरला, अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आपण बॉर्डरला. त्यानंतर काय करायचं आहे, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता काय करायचं, वर शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर हा व्हिडिओ गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे भावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं भावानं, कसा वाटला व्हिडिओ नाही काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे. भेटू द्या का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.